नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. आपण सध्या आहोत जालना जिल्ह्यातील अंबड या शहरात. खरं तर अंबडची चर्चा तशी मागच्या काही वर्षांपासून राज्यभर रंगते. त्याला कारणं अनेक आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा राज्यभर तापला. खरं तर मराठा आरक्षणाचा लढा हा अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या आधीपासून खूप मोठा इतिहास आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे आंदोलन झालं अंतरवाली सराठी, ते याच अंबड तालुक्यातील. तर अंबडमधील नेमकी काय प्रश्न आहेत? कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या निवडणुका सुरू आहेत. चर्चा सध्या नाक्यानाक्यावर रंगलेली आहे. आणि याच अंबडमध्ये सामान्य नागरिकांच्या, जनतेच्या काय समस्या आहेत, यांच्या या ठिकाणच्या नेत्यांच्या विकासाचं अंबडसाठी व्हिजन काय, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपला खास गुलाल कोणाचा या माध्यमातून. तर आपल्यासोबत सर्वप्रथम मी शिवसेनेकडे जाणार आहे. अंबडमध्ये समस्या बरेच आहेत, स्वच्छतेपासून बरेच मुद्दे आहेत. आपल्या माध्यमातून अंबडच्या विकासाचं व्हिजन नेमकं काय? सर्वात अगोदर सर्वांना जय महाराष्ट्र. अंबडवासियांना, आमच्या लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र. आणि आमदार अर्जुनभाऊ खोतकर आणि हिकमतदादा उडान यांचे आभार. कारण की एक लाडक्या बहिणीला त्यांनी आज सेवेची संधी दिलेली आहे. अंबड शहरात तुम्ही बघा, 18 दिवसाला पाणी येतं. शहरात पूर्ण घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अंबड शहरात पूर्ण बोगस रस्ते झालेले आहेत. आणि अंबड शहरामध्ये व्यापारी बांधवांसाठी एक पण कॉम्प्लेक्स आहे नाही. आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्हाला तुम्ही सेवेची संधी द्या. आम्ही अंबड शहराला 24 तास पाणी, स्वच्छ सुंदर रस्ते आणि शहरातील सर्व परिसर आम्ही सुंदर करू, अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुद्धा आपल्यासोबत आहेत. एकेकाळचे आपले सहकारी, आता सध्या शिवसेना, शिंदेची शिवसेना वेगळी आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची वेगळी आहे. आता आपलं नेमकं विकासाचं व्हिजन काय? कारण त्यांनी त्यांचं व्हिजन सांगितलं आहे. स्वच्छतेचा मुद्दा आहे, पाण्याची समस्या, असे बरेच मुद्दे आहेत. जय महाराष्ट्र. आमचे मित्र मुस्तकीमभाई पटेल यांनी आत्ता सांगितलं लाडकी बहीण वगैरे, त्यांचे सहकारी पक्षच आत्ता सांगतायत आम्हाला मतदान केलं नाही तर लाडकी बहीण बंद करू. अरे दवसा देऊन मतदान घेताय? विचारांची लढाई, विचारांनी लढा, जनतेला सुविधा द्या. नगरपालिका काय सुविधा देणार आहे? स्वच्छ मतदान केलं नाही तर लाडकी बहीण बंद करू, असं कोणी म्हणलं? असं माननीय आमदार साहेब कालच्या सभेत बोलले, आम्हाला मतदान द्या, नसता तुमची लाडकी बहीण योजना बंद करू. म्हणजे मतदान धवसा देऊन घेताय? जनतेला सुविधा कोण देईल? नगरपालिका जनतेला फक्त मूलभूत सुविधांसाठी नगरपालिका असते. तुमची स्वच्छता असेल, पाणी असेल, दिवाबत्ती असेल, हे काही करायचं नाही आणि धवसा देऊन मतदान करायचं. आम्ही शब्द देतो, महाविकास आघाडीची जर सत्ता अंबड शहरात आली, एक दिवस आड अंबड शहराला पाणी देऊ शकतो. तेवढा पाणी पुरवठा अंबड शहरात आहे. पण जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे नियोजन नाही. ज्या पैशात पाण्याची टाकी बांधायला हवी, जलकुंभ बांधायला हवेत, त्या पैशात यांनी मार्केट कमिटीमध्ये रस्ते बनवले. 4.5 कोटीचे रस्ते मार्केट कमिटीमध्ये बनवले. काय संबंध? नगरपालिका आणि मार्केट कमिटी काय संबंध येतो? इथं जनतेला चालता येईना, निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. शहरात जर महाराष्ट्रात धुळीचं शहर म्हणून स्पर्धा घेतली तर अंबड शहर त्यात नंबर 1ला येईल. का? सगळे रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेत, परंतु त्यात वापरले गेलेलं सिमेंटसुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे. प्रचंड प्रमाणात धूळ झाली आहे शहरात, सिमेंटची धूळ. 2 व्यक्ती आहेत अंबड शहरातल्या, त्यांचे फुफ्फुस कामातून गेलेत. जर याच्यावर विश्वास बसत नसेल, मी नेऊन त्या लोकांची भेट घालून देतो. आजही ते मृत्यूशी झुंज देत आहेत. आणि कोणता विकास मत आहे मग? हा, काँग्रेसचे नेते सुद्धा आपल्यासोबत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारासाठी आपण मैदानात आहात. बरेच मुद्दे आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की धुळीचं साम्राज्य खूप या शहरामध्ये आहे, त्यामुळं श्वसनाचे त्रास होत आहेत, बरेच आजार होत आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे? यासाठी सुद्धा आगामी काळात आपण काय करणार आहात? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. अंबड नगर परिषदेमध्ये मागील 9 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात अंबड नगरपालिका होती. या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जे पदाधिकारी होते आणि आता जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, ते तेव्हा नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम करत होते. आणि यांनी मागच्या 9 वर्षामध्ये अंबड शहराला सर्वांगीण पद्धतीनं लुटण्याचं काम केलं. अंबड शहराला पूर्ण बट्ट्याबोळ अंबड शहराचा या लोकांनी केला. नुसतं बट्ट्याबोळ केला नाही तर नागरिकांना मूलभूत हक्क जे आहे नागरिकांचं, त्याच्यापासून नागरिकांना वंचित ठेवून त्यांना हक्क त्यांचा हिरावून घेतलेला आहे. पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, शहरामध्ये झालेले निकृष्ट दर्जाचे रस्ते असतील. गल्ली ते दिल्ली यांची सत्ता होती, परंतु अंबड शहरामध्ये सिंगल एक मोठा प्रोजेक्ट आलो नाही. रेग्युलर फंड जो असतो
रेग्युलर फंडच्या व्यतिरिक्त अंबड शहराला एकही रुपया निधी या लोकांनी आणला नाही. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर करून ठेवलेला आहे. आज अंबड शहरामधल्या माता भगिनी रोज पाण्यासाठी वनवन फिरतायत, त्रासात आहे आणि रोज 15 ते 20 दिवस पाण्यासाठी. आज 5व्या 6व्या दिवशीनंतर पाण्यामध्ये आळ्या होतात आणि त्या आळ्याच्या पाण्याला लोकांना उकळून पाणी प्यावं लागत आहे. लहान लहान लेकरं बिमार पडतायत. सगळीकडे ज्या अस्वच्छतेचं साम्राज्य झालेलं आहे त्या साम्राज्यामुळं आजूबाजूला जे डासाचं प्रमाण वाढलेलं आहे त्या डासाच्या प्रमाणामुळे लोकांच्या घरात हिवताप, प्लेटलेट्स कमी होणं, डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. यामुळे सामान्य नागरिकांचा प्रचंड हाल या सगळ्या कार्यकाळात झालेला आहे. आणि जे आमचे मित्र कुमार भाऊ रुपवते यांनी सांगितलं ते 100% सत्य आहे. अंबड शहरामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीचे 2 ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना लंग्सचे प्रॉब्लेम झालेत आणि ते बाजारपेठेमध्ये तुम्ही अंबडच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे सगळ्या बाजारपेठला दुकानदारांनी पडदा लावून घेतला होता. अनेक वर्ष त्यांनी पडदा लावून दुकानात बसले. ही वाईट अवस्था आहे. आमचे मित्र कुमार भाऊ रुपवते त्यांनी ज्या उपोषण केले त्यानंतर हा प्रश्न पुढे थोडासा सुटला गेला. परंतु जर 1-1 कोटी रुपयाचे जर रस्ते जर 2-2 महिन्यात वाहून जाणार असतील तर हा नागरिकांचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, हा कोणाचा व्यक्तिगत पैसा नाही आहे. त्याच्यानंतर सन्माननीय आमदार नारायण कुचे यांचं घर आहे, त्यांचं कार्यालय आहे. माझं त्यांना चॅलेंज आहे, त्यांच्या घरासमोरचा रस्ता त्यांनी आता 2 वर्षापूर्वी केला. अंबड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा जाऊन बघितला तो तिथे रस्ताच राहिला नाही. जे स्वतःच्या अंगणामधलं काम बोगस करतात त्या नागरिकाचं काम कुठं चांगलं करणार. स्थानिक आमदारांवरती आरोप होतो की जे स्वतःच्या घरासमोरचं दारातलं रस्ता करू शकत नाही त्या शहराचा विकास, शहराचा रस्ता कसा करणार. शिवसेनेकडे येतो आपण. लाडकी बहिणीवरून सुद्धा टीका होते, असं काही एक मोठं वक्तव्य आलंय की आम्हाला मतदान करा अन्यथा लाडकी बहीण बंद करू. काय तथ्य? पहिल्यांदा तर मी आपल्या या न्यूज चॅनलचं आभार व्यक्त करतो की आपण हा खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचा जो प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल मी आपला आभार करतो. आणि आपण आता जे सांगितलं किंवा लाडकी बहीण योजना असं काही बंद होणार आहे म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते ज्यावेळेस हे मुख्यमंत्री होते तेव्हा ही लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. आणि मी इथं ठामपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुठेही बंद होणार नाही, कुणीही चिंता करायचं कारण नाही. आणि शहराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर विरोधी पक्षही इथं आहेत आणि मागच्या काळात 3 टर्म इथं आमदार राहिलेले नारायण कुचे. विरोधी पक्षानेही पाहिजे तसा वेळोवेळी उठाव त्या ठिकाणी केलेला नाही. म्हणून आता एक राजकारण आता निवडणुकीच्या ऐनवेळी असे काही मुद्दे समोर येत आहेत. म्हणून मी इथं शहरातल्या लोकांना एक नवीन पर्याय उभा झालेला आहे. आमची बहीण सना मुस्तकीम पटेल, आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, अर्जुन भाऊ खोतकर, हिकमतदादा उडान यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार आमची बहीण सनाताई मुस्तकीम पटेल या आहेत. म्हणून शहराला एक नवीन चेहऱ्याची आशा आहे. आणि शहर एक मुस्लिम बांधव असतील आणि शहरात इथलच्या दलित बांधव जर आपण इथली लोकसंख्या पाहिली तर येणारा नगराध्यक्ष आणि येणारे सर्व नगरसेवक हे शिवसेनेचे असतील एवढं ठामपणे मी सांगतो. तुमचं काय मत आहे, कसा प्रतिसाद आहे आंबडकरांचा? नाही, खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर ही या अंबड शहराचे अंबड नगर परिषदेची निवडणूक आहे हे तिहेरी लढत होणार आहे. त्यामध्ये भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे परंतु तो स्वतंत्र लढत आहे. आम्ही आमच्यासोबत का महायुतीचं का बी नसलं नेमकं अंबडमध्ये, काय झालं? नाही, आता लोकसभा आणि विधानसभेला आम्ही त्यांच्यासोबत होतो परंतु जिथं राजकीय सत्ता या ठिकाणी शेअर करायचा विषय होता त्यावेळेस त्यांनी स्वार्थपणा या ठिकाणी घेतला. म्हणून आज आम्ही या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई ही आमची युती झालेली आहे. आणि आमचा जो नगराध्यक्ष पदाचा जो कॅन्डिडेट आहे तो मुस्तकीम पटेल म्हणजे हा नक्कीच येणाऱ्या काळात निवडून येणार आहे. आणि जिसकी संख्या भारी उसकी भागीदारी, मुस्लिम समाज, दलित समाज, राष्ट्रवादी, खऱ्या अर्थानं मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं ज्यांच्यासोबत घडी आहे त्यांची घडी चांगली आलेली आहे. जातीपातीच्या संख्याबळावरून आपण सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करताय की आपल्या कामावरून, नेमकं काय म्हणायचं? नाही, कामावर आम्ही यापूर्वी केलेले विकास कामं देखील ते महत्त्वाचे आहेत. सध्या कामं देखील शहरामध्ये चालू आहेत. आज जरी आमची मैत्रीपूर्व लढत असली तरी मैत्रीपूर्व लढत होत असताना खऱ्या अर्थानं ही जी लढत आहे ते महाविकास आघाडी वर्सेस या ठिकाणी अशी होणार नाही तर खऱ्या अर्थानं मित्र पक्षामध्येच ही लढाई होणार आहे. मित्र पक्षामध्येच फाईट आपल्याकडे येतोय. बघा, मुद्दे बरेच आहेत. अंबडमध्ये आल्याच्या नंतर बरेच अनुभव आले. स्वच्छतेचा मुद्दा, धुळीचा आहे. आणि ज्या आपण बोला ना, काय अंबडमध्ये समस्या काय आहेत? त्यांच्याकडे जाणार आहे आपण. मी प्रकाश रुपवते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा उपाध्यक्ष. सगळ्यात पहिले इथल्या जे सगळे राजकारणी आहेत अंबड शहरातील, तुमची युती आहे शिवसेनेसोबत, सांगतो ना, मला बोलतो द्या. इथले सगळे जेवढे करून राजकारणी आहेत हे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक फक्त वापरण्यापुरता त्याचा हे करतात काय, आणि एकदा त्याचा वापर झाला की त्याला ते फरक नंतर विचारित नाहीत. हे सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत, सगळ्याच पक्षांच्या बाबतीत बोलतो. तसं तुम्ही सुद्धा केलंय.
तुमच्या गाडीची सजावट केली ही सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने केली. कुठेतरी एखादा माणूस द्यायचा तरी त्याचा, एका कोपऱ्यात रामदास आठवले दिलेत, एका कोपऱ्यात बाळासाहेब आंबेडकर दिलेत. अहो यांची उंची किती आहे काय आहे याचं तर भान ठेवा. हां, बाबासाहेबांचे नातू आहेत रामदास आठवले, इथं फक्त शरद पवार सोडले ते केंद्रीय मंत्री इथं कोणीच राहिलेलं नाही. आणि ते केंद्रीय मंत्री तुम्ही ते काय बाजूला ठेवलेत कोपऱ्यात नेऊन. बाबासाहेबांचे जे नातू आहेत ते बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचे नातू हे इकडे कोपऱ्यात ठेवलेत. याच्यावर सुद्धा माझा तुमच्या गाडीवर सुद्धा आणि तुमच्या कारभारावर सुद्धा माझा आरोप आहे. या शहरात सगळे कामं बोगस चालू आहेत. आता सध्या माझ्यासोबत आले, कोर्ट रोडला काम चालू आहे, निस्ती धुळ आहे, त्या सिमेंट नाही, त्या डांबर नाही, काहीच नाही. 4 लोक पडलेत कालपासून तिथं. हां, हे सगळं थोतांड आहेत. फक्त पैसे कमवण्यासाठी हे सगळे लोक उभे राहतात. इथं शहराचा विकास होईल याच्यासाठी कोणताच उमेदवार उभं राहू शकत नाही, इथं उभाच राहत नाही. त्याच्याकरता एका सामान्य घरातील एका सामान्य घरातील महिला जर या शहराची नगराध्यक्ष झाली तर किंबहुना या शहराचा विकास होईल, शहराची स्वच्छता राहील, पाण्याची व्यवस्था असेल तर या सगळ्या राजकारण्यांनी माझ्याकडे यावं. या शहराला आठवड्याला दर आठवड्याला मी पाणी पुरवण्याची व्यवस्था मी करीन, माझ्या डोक्यानुसार करीन, माझ्या आकलीनुसार करीन. हे 15 दिवसाला देतात, कोणी म्हणते दररोज करू, कोणी म्हणते 4 दिवस आड करू, परंतु नाही, मी एक आठवड्याच्या नंतरच पाणी व्यवस्था करून देईन जनतेला. आपला मुद्दा लक्षात आला. तर माध्यमावरती प्रश्न उपस्थित केलात म्हणूनचा मुद्दा आहे, बॅनरवरचा उल्लेख आपण केलात. मात्र मुद्दा हा आहे की ज्यावेळी पक्षीय समीकरण असतात त्यावर राज्यातले प्रमुख पक्ष, मोठे पक्ष, आमदारांची संख्या यावरून ठरत असतात. बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आठवले असतील यांच्याबद्दल आस्था आणि त्यांच्याबद्दल आदर वेगळा आहे. मात्र इथला प्रश्न वेगळा आहे. मुद्दा येतो पुन्हा एकदा आपल्याकडे लाडकी बहीणचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. असं काही वक्तव्य आमदारांनी केलं का? हो, त्यांनी केलं आहे. आत्ताच आमचे मित्र कुमारजी रुपते साहेब हे त्यांनी आत्ताच सांगितलं की लाडकी बहीण योजना हे आमदार नारायण कुचे साहेब म्हणताय की आम्ही बंद करू, पण शिंदे साहेब एकच म्हणताय की जवळ लोक मी आहे तवर लोक लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आणि तुम्ही बघू शकता आता की त्यांच्याकडे इथं आता पूर्ण अंबड शहराचे पूर्ण जनता इथं आलेली आहे, त्यांच्याकडे इथं यायला वेळ नाही, तर ते विकास काय करणार आणि अंबडच्या जनतेला वेळ काय देणार. आणि त्यांनी 2016ला सत्ता भोगली, एक मुतारीसुद्धा ते बांधू शकले नाही. अंबड शहराच्या जर कोणाला लघवी जर आली इथं तर त्यांना मुतायला एक मुतारी नाही भेटणार. तुम्हाला विकासाच्या गप्पा आहे नुसतं. आम्हाला एक संधी द्या, गरीब घरातला माणूस आहे मी, 24 तास तुमची सेवा करण एवढा मी तुम्हाला शब्द देतो. तुम्ही बोलाल काय प्रतिक्रिया? अंबडमध्ये नेमकं आगामी काळात काय करायचं आपल्या नियोजन आहे? महिलांचे कोणते प्रश्न आहेत? पानी की सुविधा और स्वच्छता और बस क्या बोलूँ. बरं, पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा मुद्दा येतोय, बघा धुळीचा मुद्दा येतोय, बरेच समस्या त्यांनी मांडलेत. मात्र यावरती उपाय काय उपाय करणं आवश्यक आहे जेणेकरून ही समस्या? याच्यासाठी एकच उपाय, जे यांनी निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवलेत ते सगळे रस्ते खोदून काढणे आणि दर्जेदार पक्के रस्ते बनवावे लागतील, जेणेकरून चांगलं सिमेंट वापरल्यावर त्याची धूळ उडणार नाही. त्याच्याशिवाय ही धूळ थांबू शकत नाही. काही जरी केलं तरी ही धूळ थांबणार नाही. आणि आत्ताच आमचे मित्र कारके साहेब म्हणले आमचा मित्रपक्ष कोणाला म्हणताय? आम्ही आघाडीत लढतोय. कोण? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हे दोघं वेगवेगळे लढतायत आणि पुन्हा म्हणतात मित्रपक्ष. त्यांना मी सांगू इच्छितो, मित्र हा शेवटपर्यंत सोबत असतो. त्यातल्या त्यात पुन्हा आमचे शिवसेनेचे राहुल खरात म्हणाले की विरोधी पक्ष हे 9 वर्ष शांत होता. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, या निकृष्ट दर्जाच्या कामांसाठी मी 2 वेळा आमरण उपोषण केलं. त्यांनी केलेला निकृष्ट दर्जाचा रोड जो मुख्य बाजारपेठेत अंबड, तो रोड खोदून मी पुन्हा नव्याने बनवून घेतला नगरपालिकेकडून. आज त्या रोडवरती धूळ नाही. ती कशामुळं? मी पुन्हा बनवून घेतला त्याच्यामुळं. मी आपल्याकडे येतोय. हे बघा, मुद्दा हा आहे, शिवसेनेकडून अशी प्रतिक्रिया आली होती की मागच्या 9 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या माध्यमातून म्हणावा तसा आवाज उठवण्यात आला नव्हता. विकास कामं रखडण्यावर किंवा विकास कामावर अंकुश येण्याला हे कारण असू शकतं का? तुम्हाला पटतंय का? हो, 100%. काय ना, प्रत्येक वेळेस इथं सत्ताधारी इथल्या स्थानिक लोकांना दाबण्याचा प्रयत्न करून त्यांनी त्यांचे बोगस कामं पूर्ण करून घेतलेले आहेत. हां, जो त्रास स्थानिकांना होतो त्याची जाण फक्त एक स्थानिकच सांगू शकतंय. इथं प्रत्येक उमेदवार यांचा काय आहे ना, बाहेरून आलेला आहे. संभाजीनगरचे सर्व उमेदवार निवडून येऊन बाहेरचे म्हणजे सत्ताधारी, म्हणजे जे काही BJPचे आमदार असतील स्थानिक, त्याच्यानंतर तुम्हाला नगराध्यक्ष बाहेरचा आहे आम्हाला, आणि आता इव्हन त्यांनी नगरसेवक पदासाठी सुद्धा उमेदवार हा बाहेरचाच दिला आहे. हा त्रास स्थानिकांचा आहे. स्थानिकांनाच आवाज उठवावा लागेल.
लाट परिवर्तनाची आहे, नवीन युगाची आहे, नवीन तरुण तडफदार उमेदवारांची आहे. हा जो परिवर्तन आहे, हा परिवर्तन फक्त एक नवीन चेहरे आणि नवीन तरुण वर्गच पूर्ण करू शकतंय. राहिली गोष्ट आमच्या सेने गटामध्ये शिंदे साहेबांनी आम्हा सर्वांना नवीन चेहरे आणि उभरते चेहरे दिलेले आहेत. त्यामध्ये आमची बहीण सना यांना अध्यक्ष उमेदवारी दिलेली आहे आणि सर्व आमचे उमेदवार जेवढे आहेत स्थानिकाचे आहेत, भूमिपुत्र आहेत आणि ते इथलेच असल्यामुळं इथली समस्या ते जवळून त्यांना अनुभवता येईल आणि त्याची समस्याचं निवारणसुद्धा ते करतील. आणि हे जे लोक आहेत, जे सत्ताधारी, प्रत्येक सत्ताधारी हा एकच मोठे मोठे गप्पा करून चालला जातो. जो त्रास स्थानिकाला आहे तो फक्त त्यालाच हे करल. तो आम्हाला काय त्रास आहे ना हे फक्त आम्हाला माहीत आहे. बाहेरून येणारा उपरा जो आहे तो आमचा त्रास म्हणजे समजून घेणार नाही आणि त्यांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. आता ह्या वेळेस काय झालंय, सगळे नवीन चेहरे आणि स्थानिक चेहरे जर आलेत ना रोडवर, तर आम्ही परिवर्तनासाठी आलेलो. निश्चितच आम्हाला जर संधी मिळाली तर हा परिवर्तन घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी सांगितली जाते, परंतु त्या लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी वापरला जातो, हा निधी वापरण्यासाठी सरकारकडे दम नाही. मागासवर्गीय विकास आयोगाचे पैसे, महात्मा फुले विकास महामंडळाचे पैसे, हे सगळे पैसे यांनी यावेळेस 2 वर्षापासून हे सगळे लाडकी बहीण योजनेत वळवून घेतलेत. परंतु हे यांच्या शासनाच्या तिजोरीतून किंवा केंद्र सरकारला जो 5% GST मिळतो किंवा राज्य सरकारला जो 5% GST मिळतो, याच्यातून यांनी लाडक्या बहिणीला पैसे दिले पाहिजेत. आम्ही लाडक्या बहिणीच्या विरोधात नाहीत का, आम्ही लाडक्या बहिणीच्या विरोधात नाहीत. लाडकी बहिणीला पैसे मिळालेच पाहिजेत, परंतु हे शासनाच्या तिजोरीतून मिळाले पाहिजेत. मागासवर्गीयाच्या हक्काचे पैसे हे लाडकी बहीण योजनेत नाही मिळवले पाहिजे. ॲटलिस्ट काय होतं माहिती आहे का, लाडकी बहिणीचे जे काही रक्कम आहे जी माता भगिनींना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या घरी जाती, ॲटलिस्ट जाती एवढं तर राहू द्या ना. बाकीच्या पक्षांकडे आहे का तसं काही शब्द सांगण्यासारखा की बाबा कोणत्या तिजोरीतून चालली का कशातून चालली? ॲटलिस्ट जनतेपर्यंत पोहोचत आहे एवढं समाधान नाहीये का? इतर पक्षांचं सत्ताधारी असतील, बल्लाड पक्ष असतील, ते देतायत का? आज देतायत का? नाही देत. आज ॲटलिस्ट ना शिंदेगट साहेब म्हणजे शिंदेगट तुमच्या घरापर्यंत तर पोहोचतोय कोणत्या ना कोणत्या रूपाने. तुमचं एक रूप सांगा आम्हाला, आम्ही माघार घेऊ या गोष्टीसाठी. ॲटलिस्ट आम्ही पोहोचतोच ना. सरी निवडणूक आंबडची आहे. आंबडच्या मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे, परंतु आम्ही हे दाखवतोय आमच्या नेते राजेश टोपे साहेबांचे कार्य, यांनी एवढे कामं केलेत. एवढे आमचं आमदार नारायण कुचे साहेबांना भारतीय जनता पार्टीला आव्हान आहे, एवढी एकच रांग त्यांनी छापून दाखव. शहरात सर्वांगीण स्वच्छता असली पाहिजे, नाल्या गटार हे साफ असले पाहिजे, जेणेकरून मच्छर होणार नाही, नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. त्याच्यानंतर दैनंदिन कचरा उचलला गेला पाहिजे. मार्केटमध्ये ज्या आमच्या शहरामध्ये शासकीय जमिनीवर बसलेल्या ज्या वस्त्या आहेत त्यांचं आम्हाला नियमाकुल करून त्या वस्त्या नामांतर करायच्या आहेत. त्या नामांतर करून त्यांना घरकुल आवासाचे आम्हाला लाभ द्यायचे आहेत. इतर नगरपालिकात राज्यात सगळीकडे मिळाली. 2018चा GR आहे, 18 राज्य शासनाने आदेशित केलेलं आहे की सगळ्या लोकांना ज्या शासकीय वस्तीवर बसलेली घरं आहेत त्यांचं नियमाकुल करून त्यांना परंतु लाभ द्यावा. आज 2018 ते आज 2025 संपत आला. ही भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. या इतक्या 6-7 वर्षामध्ये यांनी काय केलं? राज्य शासनाचे आदेश असताना देखील त्यांनी केलं नाही. तर अंबड नगर परिषदचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि आजचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचे पती केदार कुलकर्णी यांनी प्रस्ताव पाठवला की ते निरंक एक पण कर्मचारी नाही. 70 कर्मचारी आमचे होते जे 2001च्या पूर्वी नगर परिषद स्वच्छता काम करत होते. 70 लोकांच्या कायम स्वरूपाची नोकरी या लोकांनी हिरवून टाकली. यांच्या निष्काळजीपणामुळे हेतू परस्पर त्यांनी मागासवर्गीय समाजावर अन्याय केला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही की अंबड शहरात जे नवीन वस्त्या झालेल्या आहेत जे 2001 पूर्वी ज्या पूर्वीचे लेआउट्स आहेत त्या सगळ्या लेआउटचे PR कार्ड होणं बाकी आहे. आम्हाला ते सगळ्या लोकांना PR कार्ड द्यायचे आहेत. PR कार्ड आल्यानंतर या सगळ्यांच्या मार्केटमध्ये जी आमची बाजारपेठ आज ठप्प पडलेली आहे, पाणी प्रश्न असेल, स्वच्छता असेल, दिवाबत्ती असेल, ह्या सगळ्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी फार तत्परतेने लढतात. राजेश टोपे साहेबांचं एक विजन आहे, आमच्या सगळ्यांचं एक विजन आहे. आम्ही गुत्तेदार नाही, आम्ही ठेकेदार नाही आहेत, आम्ही प्रामाणिक काम करणारे लोक आहोत आणि भारतीय जनता पार्टीकडून नगर गुत्तेदार होण्यासाठी लोक निवडत आहेत. त्यांचे म्हणणं आहे की बाबा मी निवडून आलो तर ह्या एरियाचा मी गुत्तेदार, ह्या वॉर्डाचा मी गुत्तेदार, ह्या वार्डात मी बोगस काम करीन. आमच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये बुर्लेनगरमध्ये जर आपण गेलात तिथं पाहिलं चेंबर लोकांच्या घरामध्ये पुरं टॉयलेटचं पाणी चाललंय, पुरे चेंबर बोगस करून टाकलेत. पाणी असं केलं की पावसाळ्यामध्ये लोकांच्या दारात स्विमिंग पूल व्हायला लागलाय. मार्केटमध्ये तुम्ही जर अंबडच्या महाराष्ट्र द्वारमधलं मार्केट पाहिलं तर पुऱ्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या घराघरात दुकानात पाणी गेलेत आणि व्यापाऱ्यांच्या लाखो रुपयाचं नुकसान मागच्या पावसाळ्यात झालं. हे निकृष्ट दर्जाच्या कामामुळं याला कोण जबाबदार आहेत? त्याच्यानंतर अजून तुम्हाला मी सांगतो आमचे महबूबनगरमधल्या लोकांच्या घरामध्ये 4-5 फूट पाणी चाललंय.
त्यानंतर आमच्या योगेश ढेंबरेची कॉलनी आहे, दिशानगरीची खालची कॉलनी आहे. लोकांच्या घरामध्ये जवळपास 5-5, 4-4 फूट पाणी गेलं. एक दिवशी रात्री किचन वाट्यावर लोक बसून राहिले. याला जण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे जबाबदार आहे. आणि ह्या लोकांनी परिपूर्णपणे शहराला मागच्या 9 वर्षात लुटलेले आहेत. अंबड शहरामध्ये परिवर्तनाची लाट आहेत. अंबड शहरातले प्रत्येक नागरिक बदल करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि बदल करणे हे अंबड शहरासाठी नित्यांत गरजेचं आहे. एकीकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. ते कोण म्हणतं आमच्याकडे 25 कोटी, कोण म्हणतं आमच्याकडे 30 कोटी आहेत, आम्ही नागरिकांना विकत घेऊ. त्याच्यामुळे इथं आज भारतीय जनता पार्टीचा एकही सदस्य इथं आला नाही. माझा प्रश्न आहे, तुम्हाला लोकांना उत्तर द्यायला तोंड नाही आहेत, तुम्ही इथे येऊ शकत नाही आहेत. आज मीडिया तुम्ही सगळ्यात बघत आहात. इथं त्यांना यायला काय प्रॉब्लेम आहे? नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी कामं केले म्हणताना सगळे बोगस कामं केले. तुमच्या सावित्रीबाई फुले मार्ग ते पोलीस स्टेशनचा रस्ता असून 4.5 कोटी रुपयाचा रस्ता आहे. कृष्णा कोरडेच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टर काम केलं गेलं. त्याची एजन्सी काम कोण करत होतं नाव घेऊन सांगू शकतो, पण रेकॉर्डवर नसल्याने सांगू शकणार मी तुम्हाला. सगळा रस्ता फुटला, 4.5 कोटी रुपयाचा पुरं खाऊन टाकला. ही पद्धत अंबड शहराला, ही नागरिकांचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. अशा पद्धतीने जर शहर लुटत राहिलं तर येणाऱ्या पिढी कशी राहील अंबड शहरामध्ये? अंबड शहरामध्ये शिक्षणाचा विषय, आरोग्याचा विषय, हा सगळा प्रश्न खूप गंभीर होऊन बसलेला आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल 2 तारखेला करणार आहेत. आता आमचे मित्रपक्षाचे शिवप्रसाद भाऊंनी सांगितलं किंवा मागासवर्गीय काही कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला आहे. परंतु मी इथं आपल्याला सांगू इच्छितो साहेब, आदरणीय टोपे साहेब पालकमंत्री होते. भाजप आणि हे दोन्ही एकच नाण्याच्या बाजूत. त्याच्यामुळं काही कामात आतून पार्टनर राहायचं आणि इकडे विरोध करायचा. ज्या वेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होतो तर पहिल्यांदा मी मोर्चा काढला, नगर परिषदेमध्ये कचरा टाकला काय. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की इथले ज्या स्थानिकचे आमदार आहेत नारायण कुचे, स्वतः त्या कोरडेच्या नावाखाली गुत्तेदारी करतात आणि पैसे लुटण्याचं ते काम करू लागलेत. इथं शहरात पाण्याचा प्रश्न 18 दिवसाला पाणी येते. इथं जलकुंभ नाही आहेत साहेब काय. आणि मागासवर्गीय समाज असन, मुस्लिम समाज असन, ह्या लोकांना कायम यांनी वापरण्याचं काम केलेले काय. आणि त्यातल्या त्यात इथले जे केदार कुलकर्णी हे तर स्वच्छतेच्या पार्टनर, स्वच्छता टेंडर ते स्वतः पाहतात. त्यांच्या रिक्षाला डिझेल त्यांच्या पेट्रोल पंपावरून असते. म्हणजे नेता कोणत्या दर्जाचे कामं करतोय, आपण कोणत्या दर्जाचे कामं केले पाहिजे हे सुद्धा इथं भान राहिलेलं नाही. फक्त पैसा. शिंदे साहेब तिथं बसलेले आहेत आणि लोकांना आमच्याकडून अपेक्षा आहे नवीन चेहरा. आमच्यासोबत अजितदादा गट आहे, आठवले साहेबाचे RPI पार्टी आमच्यासोबत आहे आणि आमच्या जिल्ह्याचे नेते अर्जुन भाऊ खोतकर हे ठामपणे या शहरात लक्ष घालून आहेत. अर्जुन भाऊ खोतकरांकडे या शहरांचा एक आशेचा किरण आहे. त्यामुळे येणारी सत्ता ही शिवसेनेची असेल, शिंदे गटाची असेल, कुणीही घाबरायचं कारण नाही. एक वेळेस आम्हाला संधी द्या आणि हे जे लोक आहेत, हे जे सांगतात, यांच्या भूलथापाला बळी पडू नका. हे सारखेच आहेत. फक्त कसं आहे, एक रडल्यासारखं करते आणि एक मारल्यासारखं करते, अशी परिस्थिती. काय म्हणतात, आरोप होतात सारखेच आहेत, गुत्तेदारी, बरेच मुद्दे त्यांनी मांडले समोर. एकदा पुन्हा एकदा आंबडकरांचा प्रश्न म्हणून, गेल्या 9 वर्षात भारतीय जनता पार्टी नेमकं कुठल्या मुद्द्याच्या आधारे ही निवडणूक तुमच्याकडे येणारे बोलायला त्यावेळी बोलू द्या. नाही, आंबेडकर नगर लोकसंख्या विचारा. एक मिनिट, ठीक आहे. आंबेडकर नगर मध्ये किती लोकसंख्या सांगा. मुळात हे असं काही या शहराचा नागरिक आहे मी, या शहराचा मतदार आहे. मुळात गेल्या 9 वर्षापासून सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी कुठल्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक लढती हे या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी जनतेचा आहे. कुठेतरी आमच्याकडे 10 कोटी आहेत, आमच्याकडे 20 कोटी आहेत. तुम्ही मतदाराला विकत घेणार का? तुम्ही डॉक्टरला विकत घेणार का? तुम्ही इंजिनियरला विकत घेणार का? तुम्ही व्यापाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, वकिलांना तुम्ही कोणाकोणाला विकत घेणार? या शहरातला मतदार हा लोकशाहीची मूल्य जाणणारा आणि जपणारा मतदार आहे. आणि या मतदारांनी, या शहरातल्या नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे की माननीय राजेशभाई टोपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची बहीण सौ श्रद्धाताई शिवप्रसाद सांगले यांना बहुमताने या ठिकाणी निवडून देण्याचा निर्णय या ठिकाणी या शहरातल्या नागरिकांनी घेतलेला आहे. आणि येत्या 2 तारखेला मतदानाच्या रूपातून ते आपल्याला दिसणार आहे. आमचे मित्र राहुल खरात आता वकील साहेबांना बोलण्यापासून रोखत होते, पण त्यांना मी सांगू इच्छितो, त्यांचा एकदा मुद्दा होत्या, तुमच्याकडे परत येऊ. त्यांना मी सांगू इच्छितो, माननीय लहाने साहेब, हे पक्षाची भूमिका मांडावं लागेल त्यांना. तुम्ही अगोदर तुमच्या घरातले लफडे निपटवा. पाण्याच्या संदर्भात बोलले सगळे, 18 दिवसाला पाणी, 20 दिवसाला पाणी, 4 दिवसाला पाणी. अहो, पण पाणीपट्टी किती वसूल करताय? महापालिकेला पाणीपट्टी किती आहे? आमचे अंबड नगरपालिका क दर्जाची नगरपालिका आहे, 3600 रुपये पाणीपट्टी. म्हणजे काय लिटरनी पाणी देते? दरडोई किती पाणी देते नगरपालिका? हां, आणि त्याचा रेट किती लावते याचा काही ताळमेळ नाही. इंग्रजांसारखी वसुली चालू आहे. आणि आमच्याकडं सत्ताधारी जे आहेत, जुन्या काळात इंग्रज आले होते व्यापारासाठी, ईस्ट इंडिया कंपनी होती. आमच्याकडे लोक आलेत राजकारणासाठी आणि व्यापारी झालेत.
इथं प्लॉटिंग करतायत, इथं वेगवेगळे व्यवसाय करतायत आणि घरातून उमेदवार आणायलेत. इथले लोक मेले. इथल्या लोकांनी काय तिथं पावसे पांगरी डावरगाव झिरपीला उमेदवारी लढावं काय निवडणुका पैशाच्या जोरावर लढू. आमच्याकडे 25 कोटी आम्ही खर्च करणार. काय करणार 25 कोटीचं? ते 25 कोटी जर शहर विकासासाठी लावले असते तर आम्हाला बोलायची गरज नव्हती. आम्ही आमच्या उमेदवाऱ्या दाखल करायची गरज नव्हती ना आम्हाला. हां, आज 9 वर्ष यांची सत्ता आहे. दिसतं कोणी सत्ताधारी इथं? काय येत नाहीत. हां, तुम्ही 9 वर्षात काय दिवे लावले हे सांगितलं पाहिजे जनतेला सांगितलं पाहिजे. आम्ही ही कामं केलेत, ह्या कामाच्या जीवावर आम्हाला निवडून द्या. हां, कामं तर काही करायचे नाही, फक्त आम्ही पैशावर विकत घेऊ. जनता आमची आंबडची जनता म्हणजे गुरंढोरं वाटले तुम्हाला. बाजारात जाऊ 1000 रुपयाचं बोकड घ्यायचं, 2000ची बकरी घ्यायची, म्हणजे आम्हाला काय गुरं जनावर समजा लागले अंबडच्या जनतेला. आम्ही सांगतोय आम्ही आमच्या पद्धतीनं कसा विकास करणार हे आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये दाखवलंय. सत्ताधाऱ्यांचा मॅनिफेस्टो दिसायला तयार नाही. काय त्यांची अपेक्षा काय, ते आमच्यासाठी काय करणार आहेत. हां, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं. अहो, तुम्ही 9 वर्षात तुम्ही काय केलं सांगा आणि जनतेचं मतदान घ्या. आमचं काही म्हणणं नाही. सामान्य माणसाला आपला वाटणारा माणूस आणि आमचे जे उमेदवार दिलेले आहेत आम्ही सर्वसामान्य आहेत. आम्ही पैशावर कधीच उमेदवार दिलेले नाहीत. जे म्हणतात पैशावाला उमेदवार आहे, आमचे जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांच्या घरात कोणी नगरसेवकही नव्हतं, कोणतं पदही नव्हतं. सामान्य माणसाला यांनी उमेदवारी दिलेली आणि सामान्य माणसं हे सामान्य माणसाबरोबर आहेत. आणि आमच्या याच्यात निष्कलंक असे उमेदवार शिंदे साहेबांनी दिलेले. आपल्यासोबत आता भारतीय जनता पार्टी जो की सत्ताधारी पक्ष आहे, सौरभ कुलकर्णी उमेदवार आहेत आपल्यासोबत आले आहेत. सौरभजी, काय सांगाल? बरेच आरोप होत आहेत, थेट आमदारांच्या घराजवळचा सुद्धा रस्ता अद्याप झाला नाही. शहराचा विकास कसा होईल, शहरातले रस्ते कसे होतील, बरेच आरोप होतात. आपली काय प्रतिक्रिया? आपलं विकासाचं विजन अंबडसाठी काय? साहेब, अंबड शहरामध्ये यापूर्वी माननीय माजी पालकमंत्री राजेशभाई टोपे हे 18 वर्ष पालकमंत्री होते आणि त्यांची सत्ता होती. ह्यांनी अंबडमध्ये नुसतं शून्य केलं. आता 0पासून 100 पण नेत आहोत आम्ही. शहरात प्रत्येक भागाभागात रस्ते झालेले आहेत. तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्हाला प्रत्येक भागात रस्ते दाखवतो. तुम्ही 5.5 कोटी जे शासनाने, महाराष्ट्र शासनाने माननीय देवेंद्र फडणवीस आमच्या नगर परिषदला वर्ग दिले DPR करण्याकरता. ह्यांची सत्ता असताना यांनी DPR केला नाही. हे 5.5 कोटी ह्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या जमिनीकरता 5.5 कोटी वर्ग करून घेतले. असं कुठं असतं का साहेब? मला एक प्रश्न उत्तर घेऊया. राजेश टोपे ज्यावेळी येणार आहे, बरं ठीक उत्तर देतो मी. शांत काळजी घ्या. पीपी थोडा कमी, प्रश्नाचं उत्तर कमी करा थोडा. ऐका शांततेत चर्चा करूया. आपला उद्देश हा अंबडच्या विकासाचं विजन जाणून घेण्याचा आहे, त्या अकॉर्डिंग चर्चा. सर्वोच्च न्यायालय जे आहे, हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे काम होतं ते झालेलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मुद्दा तुम्हाला उत्तर आहे इकडे. उत्तर आहे का सगळ्यांनी? शांत बोला. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर बी हायकोर्टात हा प्रश्न केला. हायकोर्टाची कंटेम ऑफ पिटिशन दाखल झाली होती. हायकोर्टाच्या कंटेम पिटिशनच्या अनुषंगाने शासनाला ते काम करावं लागलं. आणि आज जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे ना, त्यांनी अंबडचे ते तळं दाबून टाकलं. ते तळं दाबल्यामुळे काय झालं, सगळं व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी जाते, इकडे महबूब नगरच्या घरामध्ये पाणी जाते, आमच्या दिशानगरीच्या लोकांच्या घरामध्ये पाणी जाते. पूर्वी जे आमच्या अंबडचे जलस्रोत होता, जे तळे होते, त्या तळ्यांना यांनी पूर्णपणे त्यात भराव करून दाबून टाकलं. तळ्यामध्ये पाणी बसायला जागा ठेवली नाही. सॉरी, 1980 ते 91 पर्यंत ती जमीन मुख्याधिकारी नगर परिषदच्या अंबडच्या नावावर होती. मग ती अचानक 91ला कोण नगराध्यक्ष झालं आणि कशा पद्धतीने ती जमीन खाजगी नावावर झाली याचेही माझ्याकडे पुरावे पाहिजे असेल त्याला उद्या बी मी व्यापार मार्केटमध्ये देऊन टाकेल. पुराव्यात जमीन ज्याची अधिग्रहण करायची, नगर परिषदकडे पैसे नव्हते जमीन रजिस्ट्री करायला, तर ज्याची जमीन अधिग्रहण करायची माननीय हे नगराध्यक्षपदी उमेदवार आहे, ह्यांनी स्वतः नगर परिषदला पैसे दिले उसने आणि जमीन रजिस्ट्रीला, नंतर त्यांनी घेतली. त्याचप्रमाणे अजून जी जमीन यांनी घेतलेली आहे, नगर परिषद यांना पैसे दिले. त्यावेळेस शहराच्या पाण्याची व्यवस्था, शहराच्या रस्त्याची व्यवस्था, शहरामध्ये मोकळे मैदान आणि शहराच्या सांडपाण्याची व्यवस्था 300 वर्षापूर्वी केलेली आहे. इथं जे उभा राहिलेले त्यांनी आलटून पालटून, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, ह्या सगळ्यांनी 5-5 वर्ष सत्ता भोगलेली आहे. या शहरामध्ये अहिल्यादेवींनी ज्या बारवा निर्माण केलेल्या आहे, त्या बारवामध्ये आज जवळपास 2 MLD पाणी आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहराला देता येतं. अशा पद्धतीचं शहरातल्या नागरिकांना स्वच्छ पाणी देता येईल या पद्धतीचं
जर प्लॅनिंग केलं तर ते पाणी देता आलं असतं. मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामानिमित्त महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या बारवांना निधी दिला होता. मी स्वतः पाठपुरावा करून पुष्करणी बारवेसाठी 60 लाख रुपयाचा निधी आणला होता. आमच्या आमदार साहेबांनी तो निधी 1 दिवसाच्या गणपती विसर्जन विहिरीसाठी तो वर्ग केला आणि त्या पुष्करणी बारवेची भिंत आज पूर्णपणे पडायला आलेली आहे. या विहिरीतलं आणि बारवांचं जर पाणी वापरलं, स्वच्छ केलं, ते जर लिंकिंग केलं एकमेकाला, सगळ्या बारवा एकमेकाला लिंकिंग केल्या तर शहरातला पाणी प्रश्न ऑटोमॅटिक सुटू शकतो. या शहरातल्या पाणी प्रश्नासाठी सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर होते, शहर बंद होतं, रस्ताही बंद केलेला होता. त्यावेळेस मी सगळ्याच ऐकलं जरा, थांबा जरा. तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी रस्ता बंद केला, शहर बंद केलं. त्यावेळेस राजेश टोपे साहेब पालकमंत्री होते, जनरेटर होता, शहराला पाणी आलं. परंतु पुढे भारतीय जनता पार्टीची सरकार आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले, परंतु पश्चाताप होतोय की ज्या पक्षाचं सरकार आणलंय शहराला आम्ही पाणी देऊ म्हणून त्यावेळेस आश्वासन दिलं होतं 2016ला, तर ते आम्ही ते आश्वासन पूर्ण करू शकलो नाही. शहरातल्या महिलांना 20 दिवस, म्हणजे माझ्या सहित मला सुद्धा 20 दिवसाला पाणी मिळतं आणि 20 दिवस जे 1 दिवस म्हणजे शहराच्या नगरपालिकेनं नागरिकाला न विचारता पाणीपट्टी वाढवली, घर टॅक्स वाढवला, रस्त्याचे कामं करताना अतिक्रमण काढले नाही. जे शहर मोठं होतं, अहिल्यादेवींनी जे शहर निर्माण केलं होतं त्या अगदी छोट्या बोळ्या झाल्या, त्याच्यावर कोणीच बोलत नाही. आणि जे रस्ते केले त्या रस्त्यामध्ये तुम्ही गुणवत्ता बघू शकता, आम्हाला काही टीका करायची नाही, डोळ्यासमोर आहे. म्हणजे आपण स्वतः ते सिमेंटचे रस्ते बघू शकतो. मूलभूत सुविधा इथं द्यायला सत्ताधारी कमी पडलेले आहेत. त्यांनी त्या चुका त्या मोठ्या मनानं अंतःकरणानं त्यांनी मान्य केल्या पाहिजे आणि या शहराच्या डेव्हलपमेंटवर, विकासावर त्यांनी बोललं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अगोदर बरेच लोक सत्तेत आलेले आहेत आणि याच्या अगोदरही बरेच लोक गेले. मात्र एक सामान्य नागरिक, ज्यावेळेस मी अंबड म्हणून या ठिकाणी राहतो, तर आज देखील अंबड शहरात बरेचसे प्रश्न आहेत. आज अंबड शहराचा जर विचार केला तर अंबड शहरात ग्रामीण भागातून जवळपास 15 ते 20 हजार मुली रोज शिक्षणासाठी या शहरात या ठिकाणी येतात. मात्र कुठेही त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालयाचे या ठिकाणी जर उपलब्ध होत नसेल तर ही सगळ्यात दुर्दैवाची बाब असेल. येणाऱ्या काळात आम्हाला फक्त सत्ता कोणाचीही असो, कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा बीजेपीचीही सत्ता आली, मात्र आमच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा या ठिकाणी त्यांनी पूर्ण कराव्या, हाच आम्हाला या ठिकाणी येणाऱ्या नगराध्यक्षाकडून अपेक्षा आहेत. आज जर आपण एकंदरीत पाहिलं की आमच्या शहरातून लहान लहान मुली देखील गायब झालेल्या आहेत. आताच जर आपण पाहिलं तर एक छोटीशी मुलगी या ठिकाणी गायब झाली. मात्र जर कधी आता एक जवळपास 2-3-4 महिने झाले की एक छोटेसे बालक आमच्या शहरातून गायब झालं. जर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असते, चौकात सीसीटीव्ही या ठिकाणी बसवले असते तर त्या मुलीचा शोध या ठिकाणी लागला असता. आज तिच्या आईची जर तुम्ही दशा पाहिली तर त्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. जर येणाऱ्या काळात सत्तेत कोणताही पक्ष बसला, राष्ट्रवादी असो, बीजेपी असो, कोणाचाही नगराध्यक्ष झाला, तर सामान्य नागरिक म्हणून अंबड शहराचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सोडवा, एवढीच विनंती आहे. अशाच विकसनशील नेतृत्वाच्या पाठीमागे आंबडकर येणाऱ्या काळात त्यांना मतदान करेन आणि नक्कीच आम्हाला देखील अपेक्षा आहे की जो कोणी या ठिकाणी नगराध्यक्ष बसेल तो आमच्या सामान्य नागरिकाचे प्रश्न या ठिकाणी सोडावे, एवढीच विनंती. 1 मिनिट, तुमच्याकडे फार वेळचा तुमचा मुद्दा प्रलंबित होता. आता बघा 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा शहरात नाही, त्यामुळं कशा प्रकारे या ठिकाणी मुलं लहान गायब झालं असं म्हणणं आहे. 2006ला आम्ही राजेश टोपे साहेबाच्या हातात सत्ता दिली होती. यांनी अंबड शहराच्या लोकांना सांगितलं होतं आम्ही बिस्लेरीचं पाणी पाजू, शहराला बारामती करू. कुठे बारामती? यांनी आता इतका मोठा हॉस्पिटल बांधला, तिथं डॉक्टर भेटत नाही, लोकांना डिलिव्हरीसाठी जालन्याला जावं लागतं. करोड रुपयाचा भ्रष्टाचार त्यांच्या काळात झालेला आहे आणि हे जनतेने आता समजून घेतलं पाहिजे. आणि आम्ही आतापर्यंत सत्ता भोगलेली नाही. कुचे साहेबांनी पण सत्ता भोगली, त्यांनी पण काही कामं केलेली नाही. आम्हाला एकदा संधी द्या. नाही, आत्ताच सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आमचे मित्र सौरभ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं की पाणी ही मूलभूत गरज आहे. आज निवडणूक काळात 18व्या दिवशी पाणी येतंय. मूलभूत गरज तुम्ही सांगताय, 365 दिवसात फक्त 18 ते 19 वेळा पाणी येतंय. की मागच्या वेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी मदत केली आणि आम्हाला पश्चाताप होतोय. याच्यामध्येच आमचं उत्तर आहे. त्यांना पश्चाताप होतोय. ते महाराष्ट्र आणि इंडिया लेवलचा माणूस आहे. रामभाऊ लांडे हा एक इतिहासकार आहे. त्यांना खूप चांगलं प्रत्येक शहरातील प्रत्येक खळा ना खळा त्यांना माहिती. त्यांना पश्चाताप होतोय म्हणजे सामान्य नागरिकांना किती पश्चाताप होत असेल हे बघा सर. आमचे मित्र भाजपचे तालुका अध्यक्ष सगळेच मित्र दिसतात राव. हो, मित्र आहेत. आता कालपर्यंतचे नगरसेवक यांनी आता सांगितलं 18 वर्ष राजेश टोपे साहेब
पालकमंत्री होते त्यांनी काय केलं. कालपर्यंत हे सत्तेत आहेत नगरपालिकेच्या. पालकमंत्री ठीक आहे, ते राज्याचे जिल्ह्याचे होते, राज्यात मंत्री होते, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय केलं हे आम्ही आमच्या पॉम्पलेटवर छापून दिलंय. पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी काय केलं. अहो कालपर्यंत तुमची सत्ता आहे नगरपालिकेत, तुम्ही 9 वर्ष ठीक आहे, त्यांनी काही केलं नाही म्हणून जनतेने तुमच्या हातात दिलं असेल ना, पण तुम्ही काय केलं. एखादं काम सांगा, एखादं दर्जेदार काम सांगा, एकच काम सांगा, आम्ही आमची माघार घेतो. आम्ही निवडणुकीतून माघार घेतो जर त्यांनी एक दर्जेदार काम सांगितलं. लगेच विचारू नका. एक दर्जेदार काम सांगा, निवडणुकीतून माघार घेऊ असं थेट ते बोलतात. त्यांनी कबूल करावं. हे मला एक प्रश्न आहे, ह्यांना राष्ट्रवादीचे जे नगराध्यक्ष जे गटनेते आहेत ते पण तेव्हा नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य होते. जेव्हा ही योजना तयार, पाण्याचं मूळ काय साहेब, हे पाणी 18 दिवसावर काय येतं याचं मूळ शोधायला पाहिजे माणसाने, बरोबर आहे का. ह्याला कारण काय आहे. हां ऐका, जेव्हा जायकवाडीचं पाणी पुरवठा थांबता भाऊ मला बोलतोय, जायकवाडीचं पाणी जेव्हा योजना मंजूर झाली जालना जायकवाडी, तेव्हा मूळ समस्या इथून तयार झाली. जे पाणी पुरवठा पहिले अंबडला 3 दिवसाला 4 दिवस कारण झाले. उपायासाठी काय सांगा ना, उपाय सांगाल, ऐकून घ्या. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेस पक्षाचे. त्यांच्या आपला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंबड शहराला जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेमधून पाणी देण्याच्या मंत्रिमंडळाचा ठरावाचे मिनिट्स माझ्याकडे आहे. अजितदादा पवार हे विधिमंडळाचे नेते होते, त्यांच्या लेटर पॅडवर सुद्धा तेव्हा अजितदादा आणि शरद पवार साहेब एकाच पक्षाचे होते, त्यांच्या लेटर पॅडवर अंबडच्या पाणी पुरवठा संदर्भात मुख्यमंत्र्याला पत्र देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या पत्रावर एन्डोर्समेंट घेऊन मी तुम्हाला डेस्क ऑफिसरचं नाव सांगतो, निलेश पोद्दार. निलेश पोद्दार यांच्या सहीने ऑर्डर निघलेली आहे आणि त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. डेस्क ऑफिसर मंत्रालय निलेश पोद्दार, त्यांचं नाव बी मी सांगतो तुम्हाला कोणाच्या सहीने ऑर्डर निघलेली आहे. आणि तत्कालीन ज्यावेळेस आपले अर्बन डेव्हलपमेंटचे सचिव होते प्रवीण दराडे साहेब, UD2चे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते प्रवीण दराडे साहेबांच्या कॅबिनमध्ये बसून हा सगळा ठराव झाला होता आणि त्यांनी ही ऑर्डर दिलेली आहे. त्या ऑर्डरच्या दिवशी जसं यांच्या आमदाराला माहीत पडलं की अशी ऑर्डर मंत्रिमंडळातून निघालेली आहे, ते लगबग पळत गेले. माझं एक पत्र घ्या मुख्यमंत्री साहेब, त्याच्यावर फक्त एन्डोर्समेंटची सही आहे, याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही नाही. बघा आता खरं काय खोटं काय दावे प्रतिदावे होत आहेत. शिवसेनेची भूमिका काय. आमची शिवसेनेची भूमिका अशी आहे की आमचा एक नवीन चेहरा आहे, आमची भगिनी सना मुस्तकीम पटेल. आणि मी एक तुम्हाला सांगू इच्छितो सर की इथले जे मुख्याधिकारी इथला जो आमदार आहे नारायण कुचे, यांच्या मतदारसंघामध्ये जे गाव येते त्याचे सासरे येते मुख्याधिकारीचे, त्याच्यामुळे हा मुख्याधिकारी इथं आणलेला आहे. आणि तो काय करणार, या सगळ्या लोकांचे कामं अडवणं, सर्वसामान्य लोकांना त्रास देणं, मग हे बीजेपीचे जो लोक जे सांगतील तेच कामं करणं. आणि इथं अशी परिस्थिती झाली, काही व्यापाऱ्याला तर अक्षरशः दिवसा ढवळ्या मारल्या गेलेल्या. इथं महिला सुरक्षित नाहीत, दिवसा ढवळ्या मुलीची छेडछाड होती, लहान मुलीचं अपहरण होतंय. म्हणजे एवढे मोठे तुम्ही 3 टर्म इथं आमदार आहे, कायदा सुव्यवस्थेचं बिलकुल इथं अबाधित नाहीये. मी सर्वसाधारण गृहिणी आहे. माझं हे म्हणणे, माझी मुलगी जेव्हा शाळेत जाते तेव्हा मी टीचरला 10 वेळेस फोन करून विचारते ती आहे का, ती कुठं आहे, ती काय करते. का विचारते, कारण अंबड शहरातून एक मुलगी गायब झालेली आहे. तिची काहीही कोणी शोध लावला नाही, तिची काही खबर घेतली नाही. आम्ही शिंदे गटने उभे आहे, आम्ही साधारण महिला उभं केलेली आहे, ती काही राजकारणातून उभं आलेली नाही. ती सगळं साधारण महिलेच्या काय समस्या आहे, पाणीच्या समस्या, हे सगळं पाणीवर बोलत आहे. यांना विचारा, एकही भांडं कोणी आणून देतं का घरात. सगळे घरातले सगळे पाण्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. म्हणून आम्ही साधारण महिला उभं केलेली आहे, कारण महिलांचं सगळं प्रॉब्लेम महिला समजू शकते, म्हणून आम्ही सर्वसाधारण महिला उभं केलेली आहे. मी साहेब तुम्हाला या अगोदरही सांगितलं, ही तिहेरी लढत आहे. काही काळ ही भाजपानं सत्ता भोगली, आमच्या मित्र पक्षानं भोगली. या ठिकाणी महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी अंबडला बारामती करू असं बोलले होते. परंतु आता खऱ्या अर्थानं आमच्या या ठिकाणी जे आमचे मित्र, जे आमचे नगरसेवक आहेत, जे 9 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत, अजितदादा अर्थमंत्री आहेत, त्याच पद्धतीने आमचा जो नगराध्यक्ष पदाचा जो कॅन्डिडेट आहे सनाताई, या ठिकाणी शिवसेनेकडून उभा आहेत. एकनाथ शिंदेकडे नगरविकास खातं आहे. अंबड शहराचा जर खरा विकास आपल्याला करायचा असेल तर या ठिकाणी आमची जी युती झालेली आहे, या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई, तर अशाच आमचा एक पर्याय आहे. ह्यांच्याकडे सत्ता होती, यांच्याकडे सत्ता होती, आता सत्ता आमच्याकडे द्यावी. या ठिकाणी सर्व अंबडच्या नागरिकांनी या ठिकाणी धनुष्यबाणाचा जो आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट आहे त्यांना निवडून द्यावं आणि ते निवडून देतील असा मला विश्वास आहे.
काय शॉर्ट कमेंट समाधानी बोला. माझा एकच प्रश्न आहे सर्व पक्षाला. सगळे प्रश्न एक प्रश्न आहे सगळ्या पक्षांना. काय हा म्हणजे एक मिनिट मी बोलतो. माझा सर्व पक्षाला एकच प्रश्न आहे, तुम्ही फक्त काय करणार, शहरासाठी तुम्ही काय करणार याचा तुम्ही आम्हाला पुरावा द्या. हा माझा प्रश्न आहे सर्व पक्षाला. सर्व पक्ष. मी सचिन साळवे, मी ग्रामीण भागातून येतो या अंबड शहरात. मी अंबड शहरात येतो तर अंबड सारखं अंबडमध्ये मतदान आहे का आपलं? अंबडमध्ये इतकं भकास आणि बकाल शहर पाहिलं नाही. इथं स्वच्छताची काही नाही, सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालय नाही. बाजारपेठ पाहिली तर इतकी गदळ आहे. तिथं डुकरं फिरतात, तिथं मुतारी असं शौचालय सूर्य उघड्यावर केलेलं जात आहे. बाजारपेठ जर बघितली तर इतकी आठवडी बाजारची घाण आहे. ती इतकी परिस्थिती, हे शहर आहे काय गटार आहे असा प्रश्न पडतो. कधी अंबड सुधारणार आणि कधी अंबडचा विकास होणार हे काय होईल मला काही सांगता येत नाही. कारण महिलांची सुरक्षा नाही. इथं खेड्यापाड्यातून मुली बहिणी येतात, त्यांच्यासाठी CCTV नाही, काही सुरक्षित नाही. कारण इथल्याच प्रॉपरच्या मुली जर गायब होऊन तपास होत नाही तर करावं काय? त्याच्यामुळं अंबडला नितांत अशा मजबूत माणसाची गरज आहे की जो अंबडचा विकास करीन. आत्ताच आपण सगळ्यांनी सांगितलं की महिला सुरक्षतेचा विषय CCTVचा. मी इथं सांगू शकतो की अंदाजपत्रक रेडी होतो CCTVचं. एक मिनिट. परंतु इथलचे जे नगराध्यक्षाचे पती देवीदास कुचे, आमदाराचे भाऊ साहेब, यांना ते काम करता आलं नाही किंवा त्यांना ते काम भेटलं नाही म्हणून ते CCTV लावलेले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मी विषय सांगतो सर तुम्हाला. इथले जे BJPचे आता उमेदवार आहेत देवी आणि कुलकर्णी, यांचे पती अगोदर माजी उपनगराध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेअंतर्गत 1.25 कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर होते. आता हा रस्ता यांनी हा निधी कुठे टाकला? दलित वस्त्यामध्ये न करता यांनी त्या कामाचा कार्यक्रम आदेश केला, वर्क ऑर्डर केली. आणि शहराची जी मुख्य बाजारपेठ आहे, महाराष्ट्र द्वार, महात्मा फुले चौक आणि नागोबाची वेस, परंतु हे लोक एवढे जातीवादी, त्याच मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं, तिकडे सुद्धा यांनी हा रस्ता नेला नाही. सांगायचं एकंदरीत एवढंच आहे की यांचा धंदा झालेला आहे. यांना समाजसेवा करायची नाही, यांना मूलभूत सुविधा द्यायच्या नाही. 1-2-3 कोटी गुंतवणूक करायची आणि 5-25 कोटी रुपये काढायचं, एवढाच धंदा यांचा. साहेब, आम्ही आता राष्ट्रवादीचे जे आता सध्या जे उभे आहेत तुतारीकडून, त्यांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं की आम्ही बिस्लेरीचं पाणी पाजू, पण त्यांनी काही पाजलं नाही. आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही 24 तास पाणी, चांगली एक नगर परिषदची इंग्लिश शाळा, चांगल्या क्वालिटीचे रस्ते आणि व्यापारी बांधवांसाठी आम्ही कॉम्प्लेक्सचं नियोजन करू, एवढं तुम्हाला मी गवाही देतो. कारण की एकनाथ शिंदे साहेबाकडे नगर विकास खाता आहे आणि हे निवडून आल्यावर सुद्धा त्यांना आमच्याचकडे यावं लागणार आहे. मंत्री खाते आमच्या. काय झालं, पाण्याचा मुद्दा सर्वांनी चर्चेला आहे, पण त्याच्या मुळात कोणी जायला तयार नाही. आपल्याकडं पाणी उपलब्ध आहे परंतु साठवणूक नाही. आपल्या शहराकडं नगरपालिकेकडे साठवणूक नाही. ज्या निधीतून जलकुंभ बांधू शकत होतो तो निधी जिल्हास्तरीय दलितेतर आहे का, जिल्हास्तरीय दलितेतर वस्ती विकास योजना, या योजनेतून विविध वस्त्यांमध्ये जलकुंभ बांधण्याचे प्रयोजन आहे. परंतु अंबड नगरपालिकेनं तो त्या निधीचा दुसऱ्या ठिकाणी उपयोग केला. मार्केट कमिटीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्केट कमिटीमध्ये रोड केले आणि त्याच्यामुळं तुमची सत्ता आली तर पाणी किती दिवसामध्ये येईल? 4थ्या दिवशी पाणी देऊ शकतो. फक्त आजही 4थ्या दिवशी पाणी देऊ शकतो, फक्त नियोजनाचा अभाव. आमचे मार्गदर्शक कुमार भाऊ यांनी सांगितलं की BJP वाल्यांनी एक काम दाखवून द्या. सर आमच्या मार्गदर्शक कुमार भाऊ यांनी सांगितलं की एक BJPने काम दाखवून द्या, एखादा पुरावा दाखवा. साहेब, इतक्या 9 वर्षात पूर्ण लुटून खाल्लं यांनी. 20% मार्जिन करून पैशाचा भरमसाठ करून ठेवला आणि त्याच्यानंतर लोकांना आम्हीच दाखवत आहे. सर, लोकांना आम्हीच दाखवत आहे 15,000 रुपये 20,000 रुपये जोडी देऊ म्हणून. साहेब, काय विषय माहिती का, ह्यांची ऐकून घेण्याची मानसिकता नाही, ऐकून घेण्याची मानसिकता नाही साहेब यांची कोणाची. हा, हे बघा, ऐकून घ्या पूर्ण प्रश्न ऐका. हे बघा, हा महाराष्ट्र शासनाचा GR, गोदावरी पाटबंधारेचा GR. हा का खोटा GR आहे का? हे बघा, कोणतीही योजना आणण्याकरता, जायकवाडीमधनं पाणी आणण्याकरता आपल्याला पहिले तिथं आपला कोठा राखीव करावा लागतो.
शासनाचे काही नियम आहे. सर्वात पहिले आम्ही माननीय आमदार नारायण कुचे साहेबांनी एक मिनिट ऐका 2014 पासून अरे थांब माझं ऐकून घेऊ दे ना ऐका ऐकून 2000 ऐकून घ्या. साहेब ऐकून ह्यांनी आपलं पहिले पाणी पुरवठ्यामध्ये पाणी आमचं अंबड शहराचं नावच नव्हतं. तो ऐकून घ्या. त्यानंतर वगळ होतं नाव ऐका वगळ. त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले. साहेबांनी ते नाव टाकून घेतलं आणि 4 MLD पाणी शहराकरता राखीव ठेवलं. दुर्दैवाने 2019 यांची सत्ता आली. 19 ते 22 यांची सत्ता होती. पालकमंत्री टोपे साहेब पालकमंत्री होते 19 ते 22. आम्हाला कालखंड 2-2.5 वर्षाचा भेटला होता पहिले नगर परिषदमध्ये. पालकमंत्री असल्यामुळे आमची बरीच मोठ्या प्रमाणात अडवणूक झाली साहेब. आमचे कोणते काम असले तर होत नव्हती. माझं 2016च्या आधी नगरपालिकेमध्ये सरकार कोणाचं होतं, सत्ता कोणाची होती, बरोबर आहे. मी खाली राहतो बुर्ले नगरमध्ये 2004 पासून तिथं राहतो सर. 2004 पासून तिथं राहतो मी. तत्कालीन नगरसेवक यांना विनंती केली की आमच्याकडे पाण्याची सोय नाही, रस्त्याची सोय नाही. तर ते काय म्हणले आम्हाला, तुमचं नगरपालिका नामांतर नाही, नगरपालिका नामांतर नसल्यामुळे तुमच्या इकडे काम करता येत नाही, तुम्ही नगरपालिकेला कोणता टॅक्स देत नाही. मी म्हणलं आम्ही नगरपालिकेला टॅक्स भरायला तयार आहे, आमचं राष्ट्रीय करून द्या, तुमची काय फी असेल ती पण आम्ही द्यायला तयार आहे. ते म्हणे नाही तुम्हाला तसं होणार नाही म्हणे, तुम्ही बॉन्डवर जागा घेतलेल्या आहे, तुम्ही अतिक्रमण करून राहिला. आम्ही विकतच्या जागा घेतलेल्या, आमच्यावर अतिक्रमणचे डबे लावले गेले यांनी, बरोबर आहे. त्याच्यानंतर रस्ता नाही, पाणी नाही, नळ नाही, काहीच नाही. त्यानंतर तत्कालीन आता निवडून आले नगरसेवक 2016 नंतरचे, त्यांनी आम्हाला पहिले रस्त्याचं काम केलं, नंतर पाणी आणून दिलं, त्यानंतर आमचं नामांतर करून दिलं, आम्हाला घरकुल घेऊन दिले. हे दाखवा ना तुम्ही, सामान्य जनता आम्ही ऐन बोलणार आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्या सत्ताधारी विरोधक सगळ्यांनाच. अंबडमध्ये स्वच्छतागृह किती आहे? अंबडमध्ये कमीत कमी 20,000 मुली रोजच्या शिक्षणासाठी येत्या. स्वच्छतागृहाचं काय करणार तुम्ही ते सांगा. स्वच्छतागृह आमदार साहेबाकडे पण विषय मांडलेला आहे. स्वच्छतागृहाचं काम आजपर्यंत झालेलं नाही. 20,000 महिला आणि शहरातल्या 10,000 महिला रोज मार्केटमध्ये येत्या. त्यांना स्वच्छतागृहाचं काय व्यवस्था आहे ती सांगायला हवं सगळ्यांना. शहरात ग्राउंड नाही सध्या, लहान मुलाला खेळण्यासाठी कुठेही ग्राउंड नाही. माझा मुलगा स्वतः कलेक्टर साहेबाला भेटला होता, त्याच्यावर एकही शब्द नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, पालकमंत्री कुणीही काढलेला नाही. तुमचा प्रश्न माझा एक बघा, बीजेपी शहराध्यक्ष सौरभ कुलकर्णी यांना माझा प्रश्न आहे की 117 इच्छुक उमेदवारांनी बीजेपीकडे अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये आमदार साहेबाचा पुतण्या टाकण्याचा हेतू काय, एवढा हेतू यांनी आम्हाला स्पष्ट करावा. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबाच्या संविधानावर आपण चालतो. बरोबर. त्यांच्यात प्रत्येकाला इथं निवडणूक लढण्याचा किंवा नाही लढण्याचा अधिकार आहे. स्थानिक त्यांचं सुद्धा मतदार तिथली, बरोबर आहे का. आपण असं कोणाला बंधन नाही टाकू शकत. आपण घटनेच्या नियमानुसार चालतो आणि घटनेने त्यांना पूर्ण अधिकार दिलेला आहे निवडणूक लढवण्याचा. त्याकरता आपण त्यांच्या मूलभूत हक्कावर आपण गदा आणू शकत नाही. हा एक मुख्य प्रश्न त्यांचा सवाल झाला. 11 MLD पाणी आपण राखून GR आहे, तो GR आपण राखून ठेवलेला आहे. आता 133 कोटीची योजना आपण आता कार्यान्वित करणार आहे. ती योजना अंबडला आणून आणायची म्हणतात साहेब. आपल्याला काय प्रॉब्लेम माहिती आहे का, आपण पाणी जालना नगर परिषदेतून विकत घेतो साहेब. 4 MLD पाणी आपण विकत घेतो. प्रॉब्लेम काय व्हायला सर माहिती आहे का, जालना शहर खूप मोठं आहे. त्यांना पाणी ते आपल्याला पाणी तेवढं देत नाही, ते आपल्याला मीटर लावून पाणी देतात. त्याकरता आपण स्वतंत्र योजना तयार केलेली आहे. 2-3 महिन्यात त्याचा टेंडर निघून आपण अंबड शहराला 1-2 दिवस आड पाणी पुरवठा करू. हा GR अंबड शहरासाठी नगर परिषद मार्फत आमदार नारायण कुचे साहेबांनी 1025 घरकुल मंजूर केलेत. 300 बांधकाम झाले. आजच्या या तिहेरी लढतमध्ये मी तुम्हाला एकच सांगेल, भाजपकडे सत्ता होती, महाविकास आघाडी फक्त शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेते. प्रत्यक्षात मात्र ते भाषणापुरतं त्यांचं पुरोगामित्व आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी मुस्लिम कॅन्डिडेटला या ठिकाणी नगराध्यक्षपद द्यायला पाहिजे होतं, परंतु मुस्लिम समाजावर त्यांनी फार मोठा अन्याय केला. खऱ्या अर्थानं पुरोगामित्व जे आहे ते आमचे अजितदादा गट आणि या ठिकाणी शिंदे साहेबांचं आहे. शिंदे साहेब खऱ्या अर्थानं न्याय देतील म्हणून आमच्या सनाताईला या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. तर आपण अंबडमध्ये आलो, बरेच मुद्दे समोर आलेले आहेत. स्वच्छतेचा मुद्दा आहे, महिला सुरक्षेचा मुद्दा आहे, असे गंभीर मुद्दे अंबडमध्ये पाहायला मिळाले आहेत. आगामी काळात 3 डिसेंबरला या संदर्भातला निकाल लागणार आहे. उत्कंठा शिगेला पोहोचले. 3 तारखेला चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत पाहत राहा LS मराठी.